सर्वांनी याच ठिकाणी राज्यगीत वाजवलं जाईल. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. गर्भात उमजली झुंजाराची रीत, आईच्या गर्भात उमजली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती. देवदेश अन धर्मा पायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. कटून मराव हेच आम्हाला ठाव. जिंकावं कटून मराव हेच आम्हाला ठाव. लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव. देशापायी सारी सरू माया ममता नाती. देवदेशन धर्मा पायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची इन्स्ट्रक्शनचा फॉलो करून आपल्याला ध्वजाला सलामी द्यायचे. आपला भारत माता की जय. सुभाषचंद्र बोस वल्लभभाई पटेल की लोहे की ताकत है ये तिरंगा. गांधी जी तिरंगा आणि हिरवा सुजलाम सुफलतेचं प्रतीक आणि मध्ये असलेलं राष्ट्रभक्त देशभक्त ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा या ठिकाणी पार पडणार आहोत.
विजय असो, बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. करतील राष्ट्रगीतासाठी त्या सुंदर आणि देखणा सोहळा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त आणि त्यांचे इतर अधिकारी. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा लहराया तिरंगा प्यारा पर मत भूलो सीमा पर वीरों ने है प्राण गंवाए कुछ याद उन्हें भी कर लो कुछ याद उन्हें भी जो लौट घर ना आए जो लौट घर ना आए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी जब तक थी सांस लगे वो जब तक थी सांस लगे वो फिर अपनी लाश बिछा जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं जब अंत समय देश के प्यारों अब हम तो सफर करते हम तो सफर करते क्या लोग थे लोग थे वो अभिमानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी तुम भूल न जाओ उनको इसलिए कही कहानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी जय हिंद की सेना जय हिंद की सेना गोडसे साहेब, महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड मॅडम यांच्या मातोश्री यांचा युवा सेना जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील साहेब यांच्या हस्ते होत आहे. आपल्या कल्याण DCB झोनचे सन्माननीय अतुलजी झेंडे साहेब, आपल्या SRPचे IPS सन्माननीय गोपालजी सर आणि सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. मी सर्वांचं स्तुतीसुमनाने स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो की या असलेल्या दत्तनगर विभागामध्ये सर्वात मोठा हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतच नसून तर ठाणे जिल्ह्यात 150 फुटी झेंडा असा हा आजचा कार्यक्रम. आणि असे देखणं सुंदर सर्व आशीर्वादाने आपण हा सालाबादप्रमाणे 15 ऑगस्ट असेल, प्रजासत्ताक दिन असेल, हे दोन्ही दिवस मोठ्या आनंदाने साजरा करत असतो. आणि इथे सर्व आलेले मान्यवर, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो
आणि आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. मी अतुलजी झेंडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन करावे. आणि आजच्या दिवसामध्ये 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, 1 मे असो, आपले बाकीचे ते प्रोग्राम होत असतात सगळे, पण ह्या दिवशी आपण राष्ट्रभावना म्हणजे ज्या भारत देशामध्ये आपण राहत आहोत, भारत देशाला आता स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या सर्वांच्या मध्ये राष्ट्रभावना जागरूक करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला असा कार्यक्रमाचं या ठिकाणी त्याला नियोजन केलेलं आहे. आपण पाहत असाल की भारतीय संविधान स्वीकारल्यानंतर प्रजासत्ताक 1950 साली आपण देशाने संविधान स्वीकारलं तेव्हापासून आपल्याला भारत देशामध्ये हा 26 जानेवारी साजरा केला जातो. आणि आपल्याला हे स्वातंत्र्य मिळत असताना बरेच जणांना वीर हुतात्म्याला त्यांनी बलिदान द्यावं लागलेलं आहे. त्या सर्व वीर हुतात्म्याचं स्मरण व्हावं आणि त्यांना आदरांजली अर्पण करता यावी त्याकरता ह्या सर्व दिवसाचं स्मरण केलं जातं. आपण पाहता असाल की इथं मोठ्या संख्येने सर्व नागरिक उभे आलेले आहेत, त्यानंतर लहान मुलं सुद्धा त्या ठिकाणी आहेत. निश्चितपणे जे काही संस्कार आपल्या मुलांच्या वरती या माध्यमातून होतील, हा भारत देशामध्ये असेल, आपण भारताचे नागरिक आहोत आणि भारताप्रती आपली असलेली भावना ही व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस आहे. त्याच्यामुळे असा या एका मोठ्या कार्यक्रमाकरता या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं आणि सर्वांना या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि हा म्हणजे ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठा ध्वज, 150 फुटी सगळ्यात ध्वज या ठिकाणी असल्याचं मला सांगितल्यानंतर खरंच अतिशय उत्तम असं या ठिकाणचं वास्तूचं संकल्प तीर्थ या ठिकाणी यांनी नियोजन केलेलं आहे. त्याबद्दल आयोजकांचेही आभार मानतो. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आयुक्त मॅडम, DCP साहेब, आपल्या कर्तव्यदक्ष आमदार श्री मोरे साहेब, अगोदर पहिल्या आपल्याला मी धन्यवाद देतो की तुम्ही स्वतः मला कॉल करून इन्व्हाइट केलं होतं. धन्यवाद. आणि इथं उपस्थित सर्व मान्यवरांना माझ्या वतीने आणि SRPFच्या वतीने रिपब्लिक डेच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय इंद्राणी जाखड मॅडम यांना विनंती करतो की आजच्या दिवशी आपल्याला मार्गदर्शन आणि शुभेच्छा द्याव्यात. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित या एरियामधले आमदार श्री राजेशजी मोरे साहेब, श्री गोकुलजी SRPF कमांडंट, आपले झेंडे साहेब, आमचे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी, पोलीस खात्यातले सर्व अधिकारी कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचा ज्या नागरिक या भागातले इथे उपस्थित आहेत मोठ्या संख्येमध्ये, सगळ्यांचा मी मनापासून स्वागत करते, त्यांना नमस्कार करते आणि आपण सगळ्यांना प्रजासत्ताक दिवसाची खूप खूप मनापासून शुभेच्छा देते. आपला आज यावर्षी अमृत महोत्सवी वर्ष आहे संविधानाचा, त्यामुळे आपण हर घर संविधान हा उपक्रम यावर्षी राबवतोय. याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण घेतोय आणि या प्रजासत्ताक दिवसानिमित्त मी एकच मेजर गोष्टी सगळ्यांना सांगू इच्छिते की आपला संविधानामधला जो पहिला पान आहे, ज्याला आपण प्रिएम्बल म्हणतो, त्याला जर आपण कटाक्षाने वाचलं आणि त्याचं अनुपालन केलं तर निश्चितपणे आपण एक नागरिक म्हणून जे आपले जे राईट आहे, ड्युटीज आहेत, त्यांना चांगल्याने समजून घेऊ शकतो आणि एक चांगला नागरिकास एक चांगला देश घडवू शकतो. यामुळे त्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. इथे उपस्थित सगळ्यांना मी मनापासून विनंती करेन की आज आपण हे प्लेज घेऊया की आपण आपल्या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी ते प्रिएम्बलला मनामध्ये धरून आपलं जे काही काम आपण करतो, प्रायव्हेटमधलं असू द्या, सरकारमधलं असू द्या, ते आपण करून घेऊ आणि आपल्या देशाला पुढे नेऊ. एवढं सांगून परत एकदा आपल्याला सगळ्यांना प्रजासत्ताक दिवसाचं खूप खूप मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्पर्धेत 161 किलोमीटर 26 तास 35 मिनिटात धावून पूर्ण केलेला आहे आणि सर्वात तरुण मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेला हा आहे 20 वर्षाचा आपल्या लोधा पालावा गजानन पाटील साहेब यांच्या येथील हा तरुण आहे. सर्वांना विनंती की फोटोमध्ये असंच उभं राहायचं की फोटो टाळ्या वाजवून सत्कार करायचा. आपण सर्व नागरिकांना विनंती आहे टाळ्या या दत्तनगरमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून हा सर्वात मोठा 200 फूट झेंडा उभारण्यात आला आणि आज त्याचा प्रजासत्ताक दिनानिमित्त आज कार्यक्रम अतिशय दत्तनगरमध्ये मोठ्या संख्येने मोठ्या आदराने हा कार्यक्रम साजरा केला जातो. या कार्यक्रमाला महापालिकेचे आयुक्त जाखड मॅडम
DCB झोनचे अतुलजी झेंडे साहेब आणि SRFचे IPS अधिकारी गोपाल सर हे उपस्थित होते. सर्व अधिकारी उपस्थित होते. सर्व आमच्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महापौर सर्व अधिकारी उपस्थित होते आणि अतिशय मोठ्या आनंदाने हा प्रजासत्ताक दिन साजरा केला. आपल्या देशाच्या सद्भावना असतील, आपल्या देशाच्या जी राष्ट्रभावना निर्माण होण्यासाठी हा कार्यक्रम राबवले जायला पाहिजेत ते आपण या ठिकाणी राबवतो आणि अतिशय मोठ्या आनंदाने हा सण साजरा केला जातो. तरुण कार्यकर्ते आणि युवा सेना सचिव आहेत, काय मार्गदर्शन कराल तरुणांना? युवांना राष्ट्रप्रेम समजलं पाहिजे, राष्ट्रभावना समजल्या पाहिजे म्हणून असे कार्यक्रम होणे गरजेचं आहे आणि ते अतिशय मोठ्या आनंदाने राष्ट्रभावना राबवतात. त्याच्यासाठी मी सर्व युवक असतील, युवती असतील त्यांनाही आजच्या दिवशी शुभेच्छा देतो. आगामी काळात कल्याण कानून कशा प्रकारचं कार्य असतं? भगवती श्रीमती राधे सुधाजी स्वतंत्र यशोदा वंदे यशोदा वंदे गावावरच्या कुसुमीचा कुसुमांच्या वंदे रामः यशोयुता वंदे यशोयुता वंदे स्वतंत्रते भगवती योगी जन पर ब्रह्म भगवती स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती सर्वधर्म सहचारी होती वंदे रामः यशोदा वंदे यशोदा वंदे रंजिते सुजन पूजिते सुजन पूजिते स्वतंत्रते स्वतंत्रते स्वतंत्रते